सुनेत्रा पवार आज घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ। संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी। शपथविधीसाठी सुनेत्रा पवार आणि जय पवार मुंबईत दाखल। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांना कल्पनाच नाही। माझ्याशी काहीच चर्चा झाली नाही, शरद पवारांनी व्यक्त केली खंत। सुनेत्रांच्या निवडीची मागणी, त्यांच्या पक्षातून शरद पवारांचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा। शहा फडणवीस देखील हे निर्णय घेतील। शेवटी भाजप मण्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष, संजय राऊतांची टीका। शरद पवारांच्या बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी बैठक। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवारांमध्ये बैठक। युगेंद्र पवार आणि संदीप क्षीरसागरही बैठकीत। राष्ट्रवादीतील वेगवान घडामोडींवर चर्चा। गोविंदबागेतील बैठकीनंतर सुप्रिया सुळे दिल्लीला जाणार। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यानं दिल्लीत जाणार। यावेळी काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीही होण्याची शक्यता। 17 जानेवारीला अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीचा व्हिडिओ समोर। बैठकीमध्ये विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही अजितदादांची इच्छा होती, पण त्यांच्या जाण्यानं विलिनीकरणात खंड। विलिनीकरणाच्या चर्चेवर पहिल्यांदाच शरद पवारांनी व्यक्त केली भूमिका। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील सुनेत्रा पवारच होणार। विधिमंडळ पक्षनेतेपदी देखील सुनेत्रा पवारांची निवड। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा आता लांबणीवर। पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागणार। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवारांचा दावा। पार्थ पवारांनी बोलून दाखवली राज्यसभेवर जाण्याची इच्छा। आज राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक। बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित राहण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांना बैठकीचं निमंत्रण। अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करा। हर्षवर्धन सपकाळ, रामदास कदम आणि अधीर रंजन चौधरींची मागणी। राज्य सरकारकडून सीआयडी चौकशीचे आदेश। नागपूरचा महापौर आज निश्चित होण्याची शक्यता। आज भाजपच्या नगरसेवकांची गडकरींच्या उपस्थितीत बैठक। काल मुख्यमंत्री आणि गडकरींमध्ये झाली चर्चा। मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार। पुढील 2 आठवड्यात म्हाडाच्या 2 जाहिराती होणार प्रसिद्ध। मागील सोडतीमधील शिल्लक घरांचीही होणार विक्री। उद्यापासून मुंबईमध्ये नवीन वाहतूक नियम लागू। सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी। ईस्टर्न फ्रीवेवर जड वाहनांना पूर्णतः बंदी। सोनं 10,000 स्वस्त तर चांदी 42,000 रुपयांनी घसरली। सोन्याचे दर जीएसटी सह 1,83,000 तर चांदी 4,24,000। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू। सांगलीच्या शिराळ्यातील घटना। चिमुकल्याच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांकडून वनविभागाच्या कार्यालयाची तोडफोड। गोंदियाच्या मुरकुटडोह भागातील टवकेश्वरी बेवाटेला जंगलातून नक्षल्यांचा शस्त्रसाठा जप्त। आत्मसमर्पित नक्षल्यांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोंदिया पोलिसांची कारवाई।